आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि तटकरे साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या माझ्या नेतृत्वाखाली व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे कागद घेऊन काम केलं पाहिजे. मी या पक्षाचा फार आभारी आहे की दादांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला बोललं त्या दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा. आता मी ह्या पक्षात जेव्हा मला येऊन फार काही वेळ झाला नाही, आता एवढं मला त्यांनी प्रेम दिलं सगळ्या लोकांनी. मग तटकरे साहेब असतील किंवा मामा भरणे असतील किंवा बनसोडे साहेब असतील आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली 4 वर्ष ह्या पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला. आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमानदारीने काम करू. आता दादांनी जेव्हा मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या माझ्या उजव्या साईडला जुबेरभाई, डाव्या साईडला संतोषजी आहेत, पाठीमागं आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे, आमचे चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आपला वैभव, ही सगळी कंपनी माझ्याबरोबर राहणार ही टीम असणार आहे. ह्यांचं गाईडलाईन ह्याचे मदत घेऊन मी काम करणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहराच्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आज आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता त्या सोलापूरच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात नियोजन आणि प्रचार या करण्याकरता त्यांची आमचे मार्गदर्शक साहेबांची निवड झालेली आहे. त्या निवडीचं मी जिल्हाध्यक्ष म्हणून आणि कार्याध्यक्ष म्हणून जुबेर बागवान आणि दोघं देखील स्वागत करतो. सुधीरजी खडबळ साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, महानगरपालिकेच्या नियोजन व प्रचार प्रमुखपदी पक्षाने त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केलेली आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार असतील, कार्याध्यक्ष म्हणून मी असेल, पक्षाचे सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने मी सुधीरजी खडबळ साहेब यांचा या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो.